आज तुम्ही मला जे काही सांगितलं ते तेव्हा तुम्ही सगळ्यांना सांगू शकाल? तिला पापाची शिक्षा देण्यासाठी मी वाटेल ती करेन. नमस्कार प्रेक्षकांनो, तर खूप मोठा आणखीन एक नवीन पुरावा अर्जुन सायलीच्या हातामध्ये लागलेला आहे प्रियाच्या विरोधात. तर आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि सायली त्या वंदना जाधवला भेटायला गेलेले असतात. तर तिथे गेल्यानंतर ते तिला घेऊन कॅफेमध्ये जातात आणि मग कॅफेमध्ये वंदना जाधव म्हणत असते की तिने म्हणजेच बबलीने माझ्या मुलाच्या आयुष्याचा सत्यानाश केला. बबलीने जे काही तिच्या मुलाबरोबर खेळताना केलं होतं ते इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे की ती तिच्या मुलाबरोबर भांडण करत होती आणि त्याला एकदम असं जोरात मारत असते. तर वंदना जाधव म्हणत असते की बबलीमुळे त्याच्या मणक्याला इजा झाली, त्यामुळे तो आता कधीच चालू शकणार नाही. मग माझ्या मुलानेही तिला भाजवलेलं आहे. तर आता अर्जुन म्हणत असतो की बबलीला खूप जास्त भाजलं होतं का? तर वंदना जाधव म्हणत असते की हो, खूप डेंजर तिला भाजलं होतं. तर अर्जुन म्हणतो की म्हणजे तिच्या खांद्यावरती अजूनही भाजलेला मार्क असेल. तर इकडे अर्जुन म्हणत असतो की आज तुम्ही आम्हाला जे काही सांगितलेलं आहे ते तुम्ही सगळ्यांना सांगू शकाल का? तर आता वंदना जाधव म्हणत असते की तिला तिच्या पापाची शिक्षा मिळवण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. मी सगळ्यांसमोर तिचं हे सत्य सांगायला तयार आहे. तिला शिक्षा नक्कीच झाली पाहिजे. तिच्यामुळे माझ्या मुलाचे खूप हाल झालेले आहेत. तर दुसरीकडे आपण पाहतो की प्रिया आता अर्जुन सायलीचा पाठलाग करत बाहेर आलेली असते. पण अर्जुन आणि सायली तिला नक्की कुठे गेले आहेत तेच माहिती नसतं. ती मनामध्येच म्हणत असते की अर्जुन सायली सदा मैनाकडे तर जाणार नाहीत आणि ती शांताबाई पण पनवेल सोडून गेलेली आहे असं संतोष म्हणत होता. मग हे दोघे जण कुठे गेले असतील? तर इकडे फायनली आता अर्जुन आणि सायली तिचा आता भाजलेला मार्क पाहणार आहेत आणि वंदना जाधवला सगळ्यांसमोर घेऊन जाऊन सत्य सुद्धा सांगायला लावणार आहेत आणि तिचा सत्याच आता सगळ्यांसमोर येणार आहे. तर आता आपण येथेच थांबूया. प्रोमो आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.